मुंबईत फेरीवाल्यांचा बीएमसी अधिकाऱ्यांवर हल्ला, पळवून मारलं, कांदिवलीत धडकी भरवणारं दृश्य. मुंबईच्या कांदिवली परिसरात शुक्रवारी फेरीवाल्यांच्या मोठ्या जमावाने मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडलेला आहे. शुक्रवारी संध्याकाळी ही घटना घडली आणि मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी काल संध्याकाळी कांदिवली लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेले होते. यावेळी या ठिकाणी जमलेल्या जमावाने त्यांच्यावर चाल करून जात पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेमुळे मुंबईत खळबळ उडालेली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतलेलं आहे. कांदिवलीतील या घटनेच्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत फेरीवाल्यांनी पालिका कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केल्याचं दिसत आहे. पालिकेचे कर्मचारी रस्त्यावरील अनधिकृत दुकानांवर कारवाई करत असताना या ठिकाणी जमलेल्या प्रचंड जमावाने त्यांच्यावर हल्ला केला. अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा काल विधानसभेत गाजत असताना संध्याकाळी कांदिवलीच्या लोखंडवाला परिसरामध्ये याच अनधिकृत फेरीवाल्यांनी महापालिकेच्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामध्ये काही महापालिकेचे कर्मचारी जखमी झालेले असून पोलिसांनी 12 ते 13 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील 4 ते 5 जणांना पोलिसांनी ताब्यातही घेतलेला आहे. हल्ला करणारे हे क्रांतीनगरमधील मुस्लिम आणि बांगलादेशी असल्याचा आरोप भाजपचे स्थानिक आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे. यामुळे या अनधिकृत फेरीवाल्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी, कांदिवली.